नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कैलास मानसिक जामदार, राहणार पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर पिलीव या ठिकाणी आपला रेशीम उद्योगचा फार्म आहे. जामदार रेशीम उद्योग आपल्या फार्मचे नाव आहे. आणि आज आपले जे तुतीचे रेशीमची जी बाग आहे, ती रेशीमची बाग आपली 5 एकर एवढी आहे. आणि हे आपले 30 बाय 70चं एवढं शेड आहे. तर 30 बाय 70 मध्ये आपण बघू शकता की याच्यामध्ये आपण 2 स्टेज केलेले आहेत. या 2 स्टेजमध्ये आपण 2 रॅक बनवलेले आहेत. आणि या 2 रॅकमध्ये आपण आता वन टाइम 450 DFL एवढी आपण आळी घेतलेली आहे. 450 DFL म्हणजे एक DFL म्हणजे एका DFL मध्ये आपल्याला कमीत कमी 600 ते 750 आपल्याला आळी भेटते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 450 DFL एवढी आपण आता आपल्या क्षेत्रामध्ये आपण आळी घेतली. तर शेतकरी मित्रांनो, आपण रेशीम उद्योग करतो, पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसते की आपलं रेशीम शेड कशा पद्धतीचे असायला पाहिजे. तर रेशीम शेड हे करण्यापूर्वी आपण जे शेडची रुंदी आहे ते 30 फूट आपल्याला शेडची रुंदी हवी आहे. आणि खांबाच्या बाहेरच्या बाजूला आपण कमीत कमी 2-2 फूट तरी पत्र आपलं सोडणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जो का आपला ही जी साईडची जी उंची आहे, त्या साईडच्या उंचीमध्ये आपण ही टोटल उंची आहे ती आपण 12 फूट घेतलेली आहे. ही जी टोटल उंची आहे ती आपली 12 फूट आहे. यानंतर जो मधला जो आपला जो स्पेस आहे, त्या 12 फुटानंतर आपण जो कैचीचा जो ढाळ आहे, तो ढाळ आपण 4 फूट इतका दिलेला आहे. त्याच्यामुळे 4 फूट ढाळ दिल्यामुळे आपल्याला काय होतं की जो व्हेंटिलेशन आहे ते व्हेंटिलेशन प्रॉपर राहतं आणि गरम जी हवा आहे ते टोटल बाहेर निघून जाते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जर शेडमध्ये टेम्परेचर जास्त होत असेल किंवा हवा जर आपली खेळती राहत नसेल, तर त्यासाठी आपण एक उपाय केलेला आहे की आपल्याकडे एक्झॉस्ट फॅन आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या 30 बाय 70 या एरियामध्ये 6 फॅन्स लावलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की जे काय आपली गरम झालेली हवाचे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर पूर्ण बाहेर निघून जातं आणि ह्युमिडिटी आहे ती मेंटेन मध्ये राहते. तर त्यानंतर आपण बघू शकता की आपण हे रॅक बनवलेले आहे. तर ह्या रॅकमध्ये आपण टोटल 6 कप्पे बनवले आहेत. या 6 कप्प्यामध्ये आपण डिस्टन्स ठेवलेला आहे. पहिला जो कप्पा आहे तो आपला 14 इंचाचा आहे, हा बॉटमचा. याच्या खाली आपण पहिल्या कप्प्याच्या खालच्या बाजूला जो आपण पाय बनवला आहे तो 6 इंचाचा आहे. त्यानंतर 14 इंचाचा कप्पा, त्यानंतर हा 15 इंचाचा कप्पा घेतलेला आहे. त्यानंतर हा 18 इंचाचा आणि 18 इंचाचा आणि 14 इंचाचा, अशा पद्धतीने आपण जे आहे ते रॅक बनवलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आज आता आपण या तुती बागेमध्ये आलेलो आहे. तर तुती बागेचं आपलं नियोजन कसं असावं आणि या झाडामधील जे लांबी किंवा रुंदी याविषयी आपण तुम्हाला माहिती सांगतो. तर 2 झाडामधील जे अंतर आहे ते 2 झाडामधील अंतर 2 फूट हवा आहे. आणि त्यानंतर जो मधला स्पेस आहे तो स्पेस 7 फूट हवा आहे. तर यामुळे आपल्याला होतं काय, मेहनत करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर्स वगैरे व्यवस्थित चालवता येतात आणि खताचं व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीत. खताचं व्यवस्थापन करताना अवजारे आपली व्यवस्थित चालतात. आणि व्हेंटिलेशन ज्यावेळेस पाला आपला मोठा होतो त्यावेळेस पाल्यामध्ये आपल्याला व्हेंटिलेशनची गरज असते. आणि व्हेंटिलेशन जर प्रॉपर मिळालं तर आपला जो खालून जो 1-2 फूट जो आहे पाला, तो पाला पिवळा पडणार नाही. तर आता ही तुम्ही माझी तुतीची रेशीम बाग बघू शकता. 7 बाय 2 या अंतरावरती ही माझी तुतीची रेशीम बाग आहे. मध्ये टोटल प्लांटेशन आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस शेड बांधतो तर त्या शेडच्या साईडला 10 फूट अंतर ठेवून हे असं बघू शकता की आम्ही जे झाड आहेत ते झाड लावले आहेत. कारण की येणारं जे वातावरण आहे किंवा येणारी जी हवा आहे ती नेहमी आपल्याला शेडमध्ये येण्यासाठी थंड होऊन हवा आली पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा आणि आपल्या शेडच्या साईडनं 10 फूट अंतर सोडून अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता. तर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या KS फॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.